घेतला. त्याची काही कारण जाधव साहेबांनी आणि सतीश पाटलांनी आपल्याला सांगितलं. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. तरी हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आशेनं ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली तिथं बियाणं वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा या सर्व ठिकाणी केळी आणि द्राक्ष बागायतदारांचं प्रचंड नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. द्राक्ष, पेरू, डाळिंब या सगळ्या फळबागांना नुकसान होऊन देखील सरकारने अजून मदत जाहीर नाही केली. कांदा उत्पादक शेतकरी किती अडचणीत आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. 2,500 रुपये क्विंटल दर अपेक्षित होता, पण सरकारला त्यातही यश आलं नाही. सरकारने त्यात काही केलं नाही. आज धरणाचा साठा जवळपास 23 ते 25% उरलेला आहे. मागच्या वेळी हा साठा 31% होता. ते एक मोठं संकट महाराष्ट्रावर आलं आणि पाण्याचं नियोजन न केल्यामुळे पाण्याचा साठा अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे. पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही. बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं. याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं अनेक आहेत. मी आपल्या जलजीवन मिशन असेल किंवा रस्त्याचे हे असेल, लाखभर कोटी रुपयाची बिलच सरकारने अजून दिलेली नाही आणि सरकार मोठमोठ्या वेगळ्या घोषणा करते. आज जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे देण्यात आलेले नाही. बजेट केंद्र सरकारने कपात केलेलं आहे आणि कपात केलेलं बजेट असल्यामुळे केंद्र सरकारच्या राज्य सरकारने पैसे द्यायला पाहिजे. तो विषय आज झालेला नाही. लोक वाट पाहत आहेत. कोल्हापूरला कंत्राटदारांची एक सभा झाली. कंत्राटदारांनी जाहीरपणाने सांगितलं की 56% पैसे वाटल्यावर उरलेल्या ह्याच्यात आम्हाला कामं करावी लागतात. म्हणजे कामाचा दर्जा सुमार झाला. काल परवा नव्या मुंबईत बांधलेल्या नवीन विमानतळाचा लिकेज हे आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि त्यामुळं आज दर्जा खालावलाय. अनेक ठिकाणी रस्त्याची मागणी नाही तिथं सरकार रस्ता करायला निघालंय आणि जिथं मागणी आहे तिथं खर्च करायला सरकारकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे. महिलांच्या विरुद्धचे अत्याचार प्रचंड वाढलेले आहेत. त्याला आम्ही विधानसभेत ते सगळे मुद्दे मांडूच, पण ड्रग्ज अंमली पदार्थांच्या बाबतीत महाराष्ट्राने एवढी प्रगती केलेली आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात ड्रग्ज मिळत नाही असा प्रश्न विचारला तर तुम्हाला नकारात्मक उत्तर द्यावं लागेल. आणि त्यामुळं 2024 मध्ये NDPS कायद्याअंतर्गत जवळपास 15,873 प्रकरणं नोंदवली. 14,230 लोकांना अटक करण्यात आली. माझा तर अनुभव असा आहे की अटक ज्याचा किरकोळ लोक असतात त्यांना अटक केली जाते आणि यातले मास्टर माइंड बाजूला ठेवतात. आमच्या जिल्ह्यामध्ये माझ्याच मतदारसंघात एक धाड